मंडळी, आता इथे होणार आहे एका फिल्मचं प्रमोशन. त्यात कोणाचं प्रमोशन आणि कोणाचं डिमोशन होतंय ते बघणार आहोत. हे प्रहसन घेऊन मंचावर येत आहेत फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव मोरे, रत्नागिरीचे रत्न श्रमेश बेटकर, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी इंदालकर. कसं काय महाराष्ट्र, बरं आहे ना? असणारच, कारण तुमच्या आयुष्यात आहे माझा आवाज तुमच्या लाडक्या रेडिओवर. MHJ भेंडी 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 बात कर प्रिया से. हाय 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 हाय, तुमची लाडके आरजे शिनी तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही ऐकताय तुमचा लाडका शो आय हाय हाय सिनेमाची पुंगी. वाचली तर वाचली, नाही तर मोडून खाल्ली. आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहे प्रीत तुझी माझी या सिनेमाची संपूर्ण टीम. हाय गाईज. सो आपल्यासोबत आहे सिनेमाचे रायटर अँड डिरेक्टर श्रमेश बेटकर. नमस्कार. देन आपल्यासोबत आहे फिल्टर पाड्याचा बच्चन. हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. आणि देन द हिरोईन इज हिअर, महाराष्ट्राची क्रश, तरुणाईच्या दिलाची धडकन धकधक, काय हाय शिवाली परब. हॅलो हॅलो. हाय गाईज, आज धमाल करूया. धमाल करूया. कमाल एनर्जी. सो सगळ्यात आधी श्रमेश, मी तुझ्याकडे येते. ओके. तू या फिल्मचा डिरेक्टर आहेस, रायटर आहेस. यस. हो हो हो. म्हणजे कशी सुचली ही कथा, या कथेने जन्म कसा घेतला? म्हणजे मला थोडं सांगायला आनंद होतो की आज सिनेमा पूर्ण झाला. खूप जणांचे कष्ट आहेत आणि माझं पहिलं अपत्य, आणि असं वाटतं की माझं सिझेरियन झालंय. ऍक्च्युली या सिनेमाच्या मागे एक छोटीशी गंमत आहे, ती मला या क्षणी सांगायला आवडेल. Yes, yes, yes. म्हणजे जेव्हा मी हा सिनेमा लिहित होतो तेव्हा याचा हिरो ओमकार राऊत होता. हो, पण काय झालं, दुर्दैवाने पार्कात चालता चालता त्याच्यासमोर एक अर्ध्या फुटाचा खड्डा आला. तो क्रॉस करून त्याला जायचा होता, पण त्याने आळसपणा केला आणि खड्ड्यात पडला. पण खड्डा अळशी नव्हता, त्याची हाडं अळशी नव्हती, हाडं तुटली. आजूबाजूची लोक अळशी नव्हती, ती त्याला घेऊन हॉस्पिटलला गेली. डॉक्टर आळशी नव्हता, त्याने प्लास्टर चढवलं. प्लास्टर त्याच्या पायावर 21 दिवस होतं, कारण ते आळशी नव्हतं. असं सगळं झालं, त्यामुळे नाईलाजाने तो या सिनेमात नाही. मग शेवटी मी गौऱ्याला फोन केला, प्रख्यात अभिनेता गौरव मोरे. तो फोन राख्याने उचलला. मग मला लगेच कळलं की दोघांकडेही काम नाही. असं झालं, मी म्हटलं गौऱ्या, सिनेमा आहे, करणार का, तुझ्याकडे वेळ आहे का? गौऱ्या म्हणाला की मला कोण कुत्र विचारत नाही, तू फोन केलायस फक्त. पुढच्या क्षणाला द गौरव मोरे वॉज ऑन द स्टेज. सच अ चुम्मेश्वरी पर्सन. आय लव्ह हिम. माय गॉड, माय गॉड, Yes. व्हॉट अ स्टोरी, व्हॉट अ स्टोरी मॅन. Yes. आय मीन गौरव, तुला खरं सांगू, अशा अचानक ज्या संधी मिळतात ना, त्यातनंच एखादा माणूस सुपरस्टार होतो. काय गौरव? येस, आणि त्याला ती संधी मिळाल्यामुळे तो सुपरस्टार होतोय. एक्झॅक्टली, कमाल उत्तर दिलाय गौऱ्याने. शिवाली, मी तुझ्याकडे येते. येस येस. तू या फिल्मची हिरोईन आहेस, लीड आहेस. हो. सो ही फिल्म जेव्हा तुला ऑफर झाली तेव्हा तुला काय वाटलं, काय विचार केलास? खरं तर जेव्हा मी पिक्चर साईन केला तेव्हा फिल्मचा हिरो होता ओंकार राऊत. माय गॉड. आणि आमची केमिस्ट्री सगळ्यांनाच माहिती आहे. गेली 5 वर्ष आम्ही एकत्र काम करतोय, 5 फिल्म्स केल्या आहेत आणि सोशल मीडियावर आमची केमिस्ट्री इतकी फेमस आहे ना. म्हणजे आमचा हॅशटॅग पण आहे, शिवाली ओंकार #शिका. आणि ओंकारचे जे सगळे फॅन पेजेस आहेत ना, सगळ्यावर माझा आणि ओंकारचाच फोटो आहे. फक्त माझा ओंकारचा इतकी. पण अनफॉर्च्युनेटली त्याचा पाय तुटल्यामुळे माय गॉड, आय फील सो बॅड की तो नाहीये. मग तो नाहीये म्हणून हाय. तो नाही म्हणून हाय हाय म्हणजे अरे हाय माझं काय तर नाव असेल ना यार मला. तो नाही म्हणून हाय असं कसं नाही यार. तसं नाही. हाच किती अर्थ वेगवेगळे येतात ना, हाय हाय म्हणून. तसं नाही, म्हणजे ह्याच्याबद्दल गौरव बद्दल सांगायचं म्हणजे ही इज व्हेरी जेंटलमॅन पर्सन. खूप जेंटलमॅन. म्हणजे माझं असं झालं, जेव्हा मी सेटवर गेले तर मी बसले, हा समोरून आला, मी याला म्हटलं 2 चाय लाना.
I can't tell you. हा तिकडून धावत धावत शिवाली हिरो आहे हिरो. माझं टाळकं सटकलं. Yeah. मी म्हंटल मी ह्याच्याबरोबर काम करायचंय. मी ह्याच्याबरोबर स्क्रीन शेअर करायचे. हा ओंकार राऊतची बरोबरी करणार. हा हिरो म्हणून माझ्या बरोबर सिनेमात काम करणार. मी म्हंटल मी पिक्चर सोडते. Yes. ओ माय गॉड. मेरे को नहीं करना है भाई पिक्चर. ये काम करेगा तो मेरे को नहीं करना है पिक्चर. ह्याने समजवलं की नाही एकदा त्याच्याशी बोलून बघ. मी याच्याशी बोलले. इज व्हेरी जेंटलमॅन पर्सन. म्हणजे नंतर हसतं खेळतं झालं वातावरण. yes, yes. छान comfortable झाली. येस येस एवढंच नाही. म्हणजे मी आणि हा एकाच हॉटेलला होतो ना. सो आम्ही निघताना ना हा माझ्या बॅग्सही कॅरी करायचा. Yes, yes. सगळ्यांना असं वाटायचं हा माझं बॉय आहे म्हणून. Yes, थोडं. मी सांगायचं लोकांना नाही नाही बॉय नाहीये हिरो आहे हिरो. तेव्हा कुठे लोकांना कळायचं. एकदम. एक मिनिट जरा ते जरा हे करा ना, बंद करा तुम्ही. Yes, हा. yes. काय करताय तुम्ही यार हे काय करताय? कळलं. ती ऑनलाईन आहे अख्खा महाराष्ट्र ऐकतो तुम्ही हे सांगताय माझ्याबद्दल. गौरव ऑन एअर आहे ऑनलाईन नाही. मुळात म्हणजे जी मी बॅग उचलली ना तेव्हा हिच्या पायाला लागलेलं एवढी मोठी हिलची चप्पल घातलेली हिने. एवढी मोठी. हा त्या पायाला लागलेलं तेव्हा मी तिची बॅग उचललेली एवढंच झालं होतं त्याच्या पलीकडे काय नाही. हाच स्वभाव सगळ्यांना आवडायचा म्हणून लाडका होता. आणि गौरव आम्ही कौतुकच करतो यार. हो, हो, म्हणजे yes, मी yes. एवढी चांगली व्यक्ती इतका जेंटलमॅन माणूस नाही पाहिला माझ्या उभ्या आयुष्यात. सो काय अनुभव होता तुमचा? माझा अनुभव ते ऑन केल्यावर सांगेन ना मी. सॉरी हा, सॉरी ते mute आहे ना, हा, हा. येस 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 हा येस वेलकम माझा बॅक. अनुभव- आपल्या सोबत आहे गौरव मोरे. अगदी. सो गौरव मोरे, येस द ओंकार राऊत या लेजेंडरी ऍक्टरला रिप्लेस करताना तुला कसं वाटलं? मला काय ना आता तो आहे का सिनेमामध्ये नाही ना. सो बेसिकली ओंकार राऊत जी भूमिका करणार होता ती तुला करायला मिळाली. म्हणजे तुला अशी भीती नाही वाटली का की तुझं काम बघून ओंकारला कसं वाटेल किंवा तुझं काम त्याला आवडेल का नाही किंवा तुझ्या म्हणजे ओंकारच्या ऐवजी तुझा चेहरा सिनेमात बघून लोक तिकिटाचे पैसे मागायला तुझ्या घरी आले तर? माझ्या घरी कसे यायचे लोक? सॉरी माझ्या घरी कसे येतील? ओंक्याचा का संबंध? त्याचा काहीतरी इन्सिडेंट झाला तो घरी आहे बरोबर आहे ना. त्याच्या जागी मी काम करतोय आणि मी एक नट म्हणून प्रामाणिकपणे काम करतोय. मला फक्त एवढंच माहिती आहे रिलॅक्स. शो मस्ट गोव्यावरनं आण. गौऱ्या काय? गोव्यावरनं आणायला तू सांगतोस ते शो मस्ट गो ऑन असं आहे. सॉरी ते जरा थोडंसं त्याच्यावर show पडा. must- ते आहे ते कळलं ना. वेल फॅन्टॅस्टिक आन्सर. आपण वळूया पुढच्या क्वेश्चन कडे. रमेश मला तुला विचारायचं भैया, मला yes, की okay. ओंकार राऊतच्या जागी गौरव मोरेला घेऊन काम करताना काय चॅलेंजेस आले? ओमकार राऊतला झाकून मला गौरव मोरे आणायचा होता. येस. बरं, तेच हे माझ्या समोरचं सगळ्यात चॅलेंज होतं. पण आम्ही तुला सांगतो आम्ही थांबलो नाही. याच्यासाठी 75 लुक डिझाईन केलं मी. Oh my 75. 75 लुक्स दिसणार आहेत या फिल्म मध्ये गौरवचे. नाही 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 ते दिसणार नाहीयेत. आम्हाला ते लुक डिझाईन केल्यानंतर कळलं की याची बॅक प्रोफाईल जास्त छान दिसते. हो 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 Yes. हो. बॅक प्रोफाईल. हो म्हणजे तू फिल्म बघशील ना प्रिया थिएटर मध्ये हो. तेव्हा माझे फ्रंटल शॉट लावले Yes. आणि गौऱ्याची बॅक लावली आहे पूर्ण फिल्म मध्ये. Yes. Yes. दॅट्स व्हेरी इंटरेस्टिंग. Yes. आणि गौऱ्याची पाठ इतकी बोलते ना इतकी बोलते. गौऱ्याची पाठच काय गौऱ्याची मान गौऱ्याचे केस गौऱ्याचा गुडगा गौऱ्याचा घोटा गौऱ्याचा चौडा इतका बोलतो बापरे. हो 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 नका ना यार काय पण सांगू तुम्ही या लोकांना. काय सांगता तुम्ही हे काय सगळं? सांगू? बॅक प्रोफाईलने काम केलंय मी. Relax, हा. relax. आणि माझं घोटा गुडगा हे सगळं बोलतं. Relax, relax. विचार का माझ्या गुडघ्याला कसं जेवला का विचार ए जेवला काय? ना संध्याकाळी जेवण. हे घे, बोला रिलॅक्स गौरव. याला विचार काय करता तुम्ही यार. मी का सिनेमामध्ये असा अभिनय केला हे घेऊन रिलॅक्स रिलॅक्स. अरे मला विचारा ना मी सिनेमाचा लीडर आहे ना मला प्रश्न विचारा पहिला बस. ओके ओके तुला विचारते. सो शिवाली माझा पुढचा प्रश्न अरे, मला तुला विचार. आहे की इतक्या बोलक्या चवड्याच्या हे नको ना बोलू अभिनेत्याबरोबर बाई परत काम करताना तुझा अनुभव कसा होता? एस्पेशली रोमॅन्टिक फिल्म मध्ये रोमॅन्टिक सीन्स करताना. का तुला खरं सांगू का म्हणजे गौरवला ना रोमॅन्टिक अंगच नाही बरोबर. नाहीच जमत होतं त्याला. पण ठीक आहे आणि मला सगळ्यांना सांगायला आवडेल की सरप्राईज आहे गौरवसाठी पण सरप्राईज Yes. आहे Yes, 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 काय प्रेक्षकांसाठी surprise पण आहे? सरप्राईज Yes, आहे yes. की आम्ही बरेच रोमॅन्टिक सीन ओंकार राऊतला घेऊन शूट केले आहे. ओंकार आहे फिल्म मध्ये. एक
मिनिट ओंकार सिनेमामध्ये आहे यस यस सिनेमाचा हिरो मी आहे हो, हो. ओंकार तर आजारी आहे ना घरी पडला ना तो गौरव तुला सरप्राईज आहे काय सरप्राईज आहे म्हणजे तुला बघ आम्ही ते सुट्टी दिली होती 3 दिवस हा ते माझं शेड्यूल 9.5 दिवसामध्ये संपवलं होतं तुम्ही हा त्या दिवसांमध्ये ओंकारला बोलवून सगळे रोमॅन्टिक सीन करून घेतले त्याचा पाय बरा होत होता ना तेव्हा पण त्याचा पाय पूर्ण बरा झाला नव्हता त्याने पाय बेडवर ठेवला आणि जो काही नवरस दाखवले ना ओ, हो, हो, हो. खूप खूप भारी सीन केले बापरे म्हणजे आय एम सो ग्लॅड की फायनली आम्हाला द ओंकार राऊतला फिल्म मध्ये बघायला मिळणार आहे दोन मिनिट थांबा ओंकार कोण 2 मिनिट थांबा काय कुठला सीन शूट केला अरे ते नाही का आपला हनीमूनचा सीन आहे तू दूध घेऊन येतोस आणि मग अशी तुझी बॅक प्रोफाईल आहे आणि मग तू पुन्हा वळतो तर माझ्या इमॅजिनेशन मध्ये वळताना ओंकार दिसतो सगळे सीन केले आणि कट्टू मग सकाळ सूर्य खिडकीचा शॉट लागलाय बाहेरून मी असे केस पुसते आणि मागे मग गौरव दिसतो कचरा काढताना बेड नीट stop. करताना वगैरे नेहमीची कामं किती गोड नेहमीच काम एक मिनिट सिनेमात मी हिरो आहे ही माझी बायको आहे हा मी दूध घेऊन येणार माझी बॅग दिसली की ओंकार येणार Yes, yes, म्हणजे- आणि मग सीन तो करणार Yes. आज सकाळी मी झाडू मारणार Relax. हे शूट केलंस तू गौरव सिनेमाचं नाव काय प्रीत तुझी माझी की प्रीत तुझी माझी दुसऱ्याची हे नाव आहे सिनेमाचं हा, हे नाव आहे सिनेमाचं Very gentle. काय फालतुगिरी करताय 9.5 दिवसामध्ये माझं शेड्यूल संपवलं आता तुम्ही ओंकार सिनेमामध्ये घेतला गौरव प्लीज शांत हो गौरव. आणि त्याने झोपून कुठले नवरच दाखवले रे त्याचा पाय तुटलाय ना सगळे ऐक- सगळे ऐकतात ते please. म्हणून नाही. सगळे ऐकतात ऐकू दे नाही. नाही नाही ऐकत Such a नाही मी beautiful बंद person. केलंय कारण तू ओरडतोयस ना मी बोलताना का बंद करता हे बोलताना चालू करता बरोबर ओके आपण परत चालू करूया खूप चालू खूप करूया. भोळा माणूस खूप चुम्मेश्वरी person. वेलकम बॅक गौरवची पुंगी वाजली तर वाजली चित्रपटाची सॉरी गौरवची पंगी वाजली तर वाजली म्हणजे काय सिनेमाची पंगी वाजली तर वाजली आता ते खच 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 काय ते तुझ्यामुळे काही झालं. सॉरी ओय. सॉरी माझ्यामुळे पॅनिक होते सिनेमाची पुंगी वाजली तर वाजली नाही तर म्हणून खाल्ली एवढंच चांगलं आहे. गौरव तुझ्या पाठीचा अभिनय आम्हाला बघायची खूप इच्छा आहे सो प्लीज एक झलक होऊन जाऊ दे. हा. पाटील साहेबांनी काय बघणार काय नाही 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 बापरे मला सांगायला आवडेल की गौरवने एक सीन केलाय अख्ख्या क्रूने उठून टाळ्या वाजवल्या Yes. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या प्लीज प्लीज आपण तो करूयात Yes, yes, yes. करूया, करूया. गाईज आपण आता MHJ भेंडीवरनं लाईव्ह जातोय तुम्ही तिकडे ही झलक बघू शकता येस येस ए, मला नाही- माझं- नाही, नाही, Please, नाही, it is a मला नाही- promotion. मला- करावं मला लागेल. mood गौरव, गेलाय. गौरव, गौरव. प्लीज तू माझ्या यार सिनेमात काढून ते ओंक्याला परत घेतला यार यू आर चुम्मेश्वरी पर्सन कर प्लीज चुम्मेश्वरी person बघ. कम ऑन गाईज रेडी रेडी का रेडी ऍक्शन गौरव चंद्रताऱ्यांनी भरलेला आबाळ नकोय रे मला अमावस्येची रात्र हवी आहे तो गडद अंधार त्या अंधारात तुझ्या कुशीत यायचंय घेशील ना रे मिठीत Got it! What a shot that was! What a shot! That was a beautiful shot I have ever seen. वाह! क्या बात! ओ माय गॉड खरंच तुझी पाठ खरंच बोलते रे ती जीभ पण आहे बघ माझी पाठीला जीभ आहे. ओ माय गॉड गौरव तुझ्या पाठीला वा. खरंच जीभ आहे मी बोललो होतो चुम्मेश्वरी गाईज person. गाईज प्लीज मी प्रॉमिस करते इथे की मी फर्स्ट डे फर्स्ट शो बघणार आहे Yes. गौरवच्या चौड्याचा अभिनय बघण्यासाठी आणि गौरवच्या पाठीची जीभ बघण्यासाठी तुझ्या बापाने बघितलं होतं थिएटरमध्ये चौडा लागले सांगायला लोक तिकीट काढून गौरव मोरला बघायला जाणार आहे ते काय बघतील गौरवची पाठ अरे बापरे हा आता गौरवची पाठ आहे हे म्हणणार लोक गौरव. बॅक प्रोफाईलने काम करू गौरव. आणि तुला माझ्या पाठीला जीभ दिसली जीभ आहे इथं. काय पण सांगता तुम्ही लोक यार गौरव हा? उल्लू म्हणून मला पिक्चर मध्ये घेतलंय गौरव. तुम्हाला सांगतो या माणसाला काहीच येत नाहीये हा एक नंबरचा फ्रॉड आहे अख्खा सिनेमा आमच्या स्पॉटचे हेड आहेत बाबूबाई त्यांनी डिरेक्ट केलाय नाही सगळं तेच मला बोलले किसी को पता करने का पिक्चर डिरेक्ट करके बाकी बोलो तेच मला बोलले गौरव किसी को पता करने पिक्चर में देखा तो तेच मला बोलले आणि त्यांचा असोसिएट होता सरताज हे मला हे ह्याला काय येत नाही त्याने मला उल्लू बनवून काढलं अख्ख्या महाराष्ट्रात माझी इज्जत काढले बोले माझी घोटा बोलतो मला चवडा बोलतो उद्या माझ्या घरचे येतील काय बघतील पिक्चर मध्ये येऊन नाही, हा? नाही. आणि हो क्या रडू नकोस please. कारण लोक एवढी इज्जत काढली होती कसं थांबू का मरायला नाही नाही बंद आहे सगळं डोंट मला नाही याच्यानंतर तर मला कधी बोलवलंच ना लक्षात ठेव नाही, गौरव. लय भारी तुला मी भिकाऱ्या गौरव, प्रसिद्ध. गौरव, गौरव. आणि ती सिनेमाची पुंगी वाजली तर वाजली ही तुझी कॉमेडी खरी कॉमेडी करतात बघितलं त्याच्या रागाला पण जीभ आहे तर भिकाऱ्या रागाला खरोखरीच चुम्मेश्वरी परफॉर्मन्स घरी अशोक दादा वा 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 जागतिक दर्जाची सहनशक्ती म्हणावं ना एवढा अपमान सहन करण्याची म्हणजे अत्युच्च कोटीतली ही सहनशीलता आहे खरंच सांगतो तुझ्या
म्हणजे हे काहीतरी कमावलेलं आहेस तू, तुला सांगतो. मी पहिल्याच अपमानाला निघून गेलो असतो, तुला सांगतो. पण तुझी जो सोहळा आहे ना अपमान सहन करण्याचा, इथून पुढे असेच अपमान सहन करत राहा असं मी तुला सदिच्छा अर्पण करतो. धन्यवाद. सई. हॅशटॅग शिकार परफॉर्मन्स होता एकदम. प्रिया, मस्त कॅरेक्टर पकडलं होतं. खूप म्हणजे तुझं निरीक्षण किंवा तू जे काय ॲब्झॉर्ब केलं होतंस ते बँग ऑन होतं. खूप मजा आली. गौऱ्या, मला आवडतं जेव्हा तुझा अपमान होतो, कारण यू मेक इट लुक गुड. देर आर व्हेरी फ्यू पीपल जे असं करू शकतात आणि त्यातला तू आहेस, याचा मला अभिमान आहे. मस्त मजा आली. थँक्यू.